माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपले दुःख खूप आहे. प्रत्येकाचं दुःख हे वेगवेगळं आहे आणि जो तो त्या दुःखामध्ये रमून गेलेला आहे. सकाळी उठल्यानंतर ते दुःख, लोकांशी बोलताना तेच दुःख आणि रात्री झोपताना देखील तेच दुःख आपल्या मनात ठेवून आपण झोपी जातो. थोडाफार जो काहीसा वेळ मिळत असेल विरंगुळा त्याच्यामधून मिळण्यासाठी, तर कदाचित हा आपला कुठे फिरण्याचा योग असेल, कोणी नातेवाईक आलेले असतील बोलण्यासाठी किंवा जेवणाची वेळ असेल, त्याच्यामध्ये आपण थोडासा रिलॅक्स होतो आणि ह्या दूषित विचारापासून दूर जातो. पुन्हा एकटे पडलं किंवा आपल्याला त्याप्रमाणची माणसं जर भेटली की पुन्हा तेच दुःख आपण वारंवार व्यक्त करतो. आजार अशी एक गोष्ट आहे, ते फार वैयक्तिक त्रास देणारी आहे, वेदना देणारी आहे. आपण सर्वजण आजारी पडतो. आज नाही तर भूतकाळात पडलेलो आहोत आणि भविष्यात देखील एक दिवस पडणार आहोत. जेव्हा आपण आजारी पडतो आपलं मन अस्थिर असतं, बेचैन असतं. वारंवार आपल्याला जे काही त्रास होत आहे त्याच्याविषयीची गोष्ट आपण जवळच्या लोकांना करतो. पती पत्नी एकमेकांना ती गोष्ट वारंवार सांगत राहतात. मुलं आई वडिलांना सांगतात. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगत असतो की मला हा त्रास होतोय. परंतु जेव्हा हा त्रास, हे दुःख कोणी ऐकलं नाही, आपण त्यांना तळमळीने एवढं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि अशी माणसं जेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्यावेळेस आपल्याला काय बरं वाटतं? आपण दुःखी होऊन जातो. ह्या माणसाला पण सांगितलं, त्या माणसाला पण सांगितलं, एमकेला सांगितलं, तमकेला सांगितलं, काही फरक पडत नाही. जे आहे ते आहेच. उलट अशी काही माणसं आपल्याला आढळून येतात की आपल्या दुःखाला अजून दुःखामध्ये कसं वाढवतील याचा ते विचार करतात. एखादा आपला शत्रू असेल आणि त्या माणसाला जर आपण सांगितलं, त्याच्या दुसऱ्या कोणत्या तरी व्यक्तीला सांगितलं की मला असा त्रास होतोय बाबा, तो माणूस काय करतो? अजून या दुःखामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करतो. असं आहे का, अजून त्रास होऊ दे. परंतु हे दुःख आपल्यावरती घेऊन या दुःखामधून वाचवण्याचा कोणी आपल्याला प्रयत्न करत नाही. हा अनुभव सगळ्यांचा आहे, तुमचा तर खूप वेळेचा असेल. सहानुभूती दाखवणं चांगली गोष्ट आहे, परंतु ही सहानुभूती प्रामाणिक असली पाहिजे. दुःख आपलं वाढत चाललेलं आहे, काहीतरी त्रास आपल्याला होतोय, प्रश्नचिन्ह आपल्या डोळ्यासमोर उभे राहिलेले आहे. काय करायचं? आर्थिक अडचण आहे, सामाजिक प्रतिष्ठा असू शकते, काही असू शकतं. संकट उभं आहे समोर, अन्न पाणी गोड लागत नाही. मग अशा वेळेस आपण एखाद्याला ते सांगितल्यानंतर ह्या माणसाने प्रामाणिकपणे सहानुभूती जर व्यक्त केली आणि म्हटलं की घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे, तुला जर माझी काही मदत हवी असेल तर मी तुला मदत करेल, परंतु तू धैर्य खचू नकोस, तू स्वतःला कमकुवत समजू नकोस, मी बरोबर आहे तुझ्या. आणि मला जर शक्य जर नसेल तर किमान मी प्रार्थना तरी तुझ्यासाठी तरी करतो. मला जर शक्य असेल तर माझे जे कोणी ओळखीचे लोक आहेत त्यांच्यापर्यंत तुझी बातमी पोचवतो, परंतु तू घाबरू नकोस. परंतु आपल्याला सहानुभूती न दाखवता वरवर फक्त आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि बाहेर जाऊन पुन्हा आपल्या विरुद्ध कार्यस्थान करणं, कित्येक लोक अशा या फंदामध्ये पडलेले आहेत. हा कुष्ठरोगी जेव्हा प्रभूकडे आला, एका दिवसाचा तो कुष्ठरोग त्याला नव्हता, खूप वर्षाचा होता. अनेक वर्ष कुष्ठरोगासारखा आजार म्हटले फार भयंकर आजार आहे. हे हातापायाचे बोटं ऑटोमॅटिक जखमाने भरली जातात, खाता येत नाही. तोंडामध्ये अनेक प्रकारच्या जखमा झालेल्या असतात, अंगावरती जखमा झालेल्या असतात, अंगावरती दुर्गंधी यायला लागते, लोक आपल्याला जवळ करत नाही.
साधा आपल्याला कोरोनाचा काळ होता, माणूस कोरोनाग्रस्त असो किंवा नसो, तेव्हा लोक काय करायचे? लगेच मास्क लावून घ्यायचे, लगेच नको नको तू माझ्याकडे येऊ नको, बोलणं टाळत होता, त्याला दूरच उभा करायचे, घराच्या बाहेरच उभा करायचे, त्याच्या हाताचं कोणी काय खायचं नाही. एखादा माणूस त्या कोरोनामध्ये नसला तरी पण त्याला अशी ट्रीटमेंट द्यायचे. आणि जो कोणी कोरोनाग्रस्त होता त्याला तर बस या कुष्ठरोगासारखीच ट्रीटमेंट होती. बाहेर बाहेर थांबा, तुमच्याकडे येऊ नका, त्यांचे जेवणाचे भांडे वेगळे, पिण्याचं पाणी वेगळं, एका ठिकाणी त्यांना क्वारंटाईन करून टाकलेलं होतं. मग अशा अवस्थेमध्ये अनेक लोक मरण पावले. परंतु ज्यांनी ही परिस्थिती अनुभवलेली नव्हती, हा क्वारंटाईन काय प्रकार आहे, हा अलिप्तपणा काय प्रकार आहे हे त्यांना माहीत नव्हतं, त्या लोकांचं जीवन अक्षरशः इतकं दुःखमय बनलं की ही लोक सुद्धा एकमेकांकडे सहानुभूतीने पाहू लागले की मला तुम्ही मला बरं करा, लवकरात लवकर मी याच्यातून वाचवा. आणि मग माझ्या प्रिय बंधूंनो, या माणसाचं देखील असंच होतं. याने एक प्रश्न प्रभूला केला किंवा प्रभूला म्हटला तो, प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात. येशूवरती त्याने विश्वास ठेवला. तुमच्याकडे ही ताकद आहे, तुम्ही करू शकता त्या सगळ्या गोष्टी, परंतु तुमची इच्छा जर नसेल तर मी बरा होईल काय? नाही होणार. तुमची इच्छा असेल तर या कुष्ठरोगातून मला बरं करण्यासाठी तुम्ही समर्थ आहात असा मी पूर्ण विश्वास ठेवला आहे. बाकी हे तुमच्यावरती अवलंबून आहे, बरं करायचं किंवा न करायचं. म्हणजे त्या मोठ्या गर्दीमध्ये हा देखील कुष्ठरोगी चालला होता. एकाच अपेक्षेने प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या लोकांना बरे करत होता त्या बरे करणाऱ्यांमध्ये मी तर असावं, त्या बरे करणाऱ्यांमध्ये माझा तरी नंबर लागावा. प्रिय बंधू, ही तळमळ फार महत्वाची असते, खूप तळमळ आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये काय सांगितलेलं आहे? लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे कशासाठी जात होते? त्याचं प्रवचन ऐकायला, आणि अजून एक गोष्टीसाठी जात होते, आरोग्यदान मिळण्यासाठी. हा कुष्ठरोगी जो होता याला डॉक्टरांकडे हा गेलेलाच असेल, नक्कीच हा डॉक्टरकडे गेला असेल, उपचार चालू असतील, वैद्य असतील त्या काळी, त्यांच्याकडे जाऊन उपचार करत बसला असेल. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, तरी देखील त्याचा एक विश्वास होता. जो वैद्यांचा वैद्य, डॉक्टरांचा डॉक्टर कोण आहे? तर माझा येशू आहे. चला आता मी त्याच्याकडेच जातो. इतर ठिकाणी माझा पैसा अडका नसता खर्च होऊ लागलेला आहे. वैतागला होता तो, कोणी त्याला जवळ करत नव्हतं, कोणी त्याला बोलत नव्हतं. परंतु त्या गर्दीमध्ये तो शिरला, त्या गर्दीमध्ये तो शिरला. कोणालाही माहीत नव्हतं, परंतु तो ओरडू लागला, प्रभूजी आपली इच्छा असली तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात. प्रभूला त्याची दया आहे. आपलं देखील असंच आहे. जेव्हा आपण ओरडतो त्याच गोष्टीसाठी ओरडतो, त्याच ओरडकीसाठी ओरडतो, तेव्हा आपण परमेश्वर आपल्याला देतो. एक पहिली गोष्ट तो प्रभूजी म्हणतो प्रभूला, त्या ठिकाणी जाऊन त्याच्याकडे नम्र होतो. त्याला तो म्हणतो की तू माझा प्रभू आहेस, आता तू माझा गुरु आहेस, माझा देव आहेस. आता माझा विश्वास आहे की तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे की तू मला बरं करू शकशील या क्षणाला. कारण त्याने बघितलं होतं कित्येक लोक बरे होत चाललेले आहेत, कित्येक लोकांच्या सामर्थ्य जात होता, लोक त्याला बरे होताना त्याने बघितलेलं होतं. आणि म्हणून प्रभू येशू त्याला म्हणतो, माझी इच्छा आहे तू बरा. आणि जेव्हा आपण प्रभूकडे जातो, प्रार्थना करतो की हे प्रभू माझ्यावरती दया कर, प्रभू परमेश्वरा मला तू वाचव, प्रभू परमेश्वरा माझा तू सांभाळ कर, तेव्हा प्रभू परमेश्वर आपल्याला सांभाळतो, आपलं सगळं काही ऐकतो. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, देवाकडे प्रार्थना करून त्याच्याकडे येऊन आपण आपलं सर्व दुःख त्याला सांगितलं पाहिजे. माझ्या प्रिय बंधूंनो, हा मनुष्य जेव्हा प्रभूकडे आला आणि त्याला सांगितलं, प्रभूजी मला बरं करा, प्रभू म्हणतो माझी इच्छा आहे तो बरा हो. त्याने हात लांब केला, अशा प्रकारची काही शक्ती त्याच्यामध्ये शिरली
अनेक वर्षाचा कुष्ठरोग लगेच बरा झाला. अनेक वर्षाचा. हे काही आपण जे काही ऐकतो प्रिय बंधू भगिनींनो, हे सगळं काही प्रार्थनेचं सामर्थ्य आहे. फक्त मला हे मिळावं, ते मिळावं, ते मिळालं, ते जर मिळालं नाही तर देवाचा धिक्कार, ते जर मिळालं नाही तर देवाला नाकारणं, ही चुकीची गोष्ट आहे. परमेश्वराशी आपण अशी देवाणघेवाण कधीही करू शकत नाही. परमेश्वर जर माझ्या जीवनामध्ये आवश्यक असेल मला, तर मी प्रभूकडे आलो पाहिजे. जे काही ठरवलेलं आहे मी प्रभूने मला देत आहे असा विश्वास ठेवला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे येतो आणि त्याला म्हणतो की तू आता बरा झालेला आहेस आणि आता तू काय कर, आता तू कोणालाही काही बोलू नकोस, कोणाला काही झडती द्यायची काही गरज नाहीये. जा आणि मोशेने अर्पण करायला जे काही तुला सांगितलेलं आहे ते जाऊन तू अर्पण कर. प्रिय बंधूंनो, आज पण अशाच प्रकारची ही पद्धत आहे. देव जर आपल्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी करतो, देव आपल्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी करून आपल्याला सुखद अनुभव देतो, आपली चिंता दूर करतो, आपले आजार दूर करतो, मग त्याच्या बदल्यामध्ये देवाचा गौरव होण्यासाठी आपण काहीतरी देवासाठी अर्पण केलं पाहिजे. ही परमेश्वराची इच्छा आहे. कुष्ठरोग्याला बरं केलं आणि त्याला सांगतो जाऊन तू काहीतरी तुझ्या आजारासाठी काहीतरी अर्पण कर, देवाला धन्यवाद देण्यासाठी काहीतरी अर्पण कर. आणि तो जातो आणि देवाला धन्यवाद देण्यासाठी अर्पण करतो. आजचा दिवस माझ्यासाठी प्रार्थनेचा दिवस आहे, चांगलं ऐकण्याचा आणि चांगलं करण्याचा दिवस आहे. प्रभू येशू ख्रिस्त माझ्याबरोबर बोलणार आहे, मी प्रभू येशू ख्रिस्ताशी बोलणार आहे. माझी जी काही प्रार्थना आहे, माझे कष्ट आहेत, दुःख आहेत, मी प्रार्थनेच्या रूपाने आता प्रभूला सांगणार आहे आणि प्रभू परमेश्वर माझी प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. असा जो काही ठाम विश्वास कुष्ठरोग्याचा होता तोच आपलासा विश्वास आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनी देवाचे खूप खूप आभार मानू की आज त्याने आपल्याला या मंदिरामध्ये बोलवलं, प्रार्थना करण्यासाठी बोलवलं, आरोग्यदानाच्या प्रार्थनेमध्ये आपण सहभागी होत आहोत. की परमेश्वराचे आभार मानण्यासाठी एखादी मोठीच घटना घडायला पाहिजे असं नाही. देवाने मला पिण्यासाठी पाणी दिलं, हे नेहमी सहजतेने मिळतं, आभार मानले. देवाने मला जेवण दिलं, आभार मानले. देवाने मला वस्त्र दिले चांगले, आभार मानले. देवाने आज पाऊस दिला, आभार मानले. छोट्या छोट्या गोष्टीसाठी ज्या काही आपण सहजतेने ते स्वीकारतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, प्रिय बंधू भगिनींनो, याचे देखील आभार मानले पाहिजेत. आणि म्हणून परमेश्वराला आपलं सर्वट काही ठेके आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही या ठिकाणी येताल, अनेकांची साक्ष अशी आहे की परमेश्वराने त्यांची प्रार्थना स्वीकारली या ठिकाणी येऊन आणि परमेश्वराने तो आशीर्वाद त्यांना दिलेला आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधूंना आज देवाचे खूप आभार मानू. जेव्हा जेव्हा धार्मिकता जागृत होते तेव्हा तेव्हा आपला स्वार्थ जागृत झाला पाहिजे. माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे, माझा परमेश्वर मला तारणारा आहे. जेव्हा मी परमेश्वराकडे जाईल मी एकटाच जाणार आहे, लोक घेऊन जाणार नाही कोणी बरोबर, लोकांना बरोबर नेणार नाही. मी माझ्या देवाच्या समोर मी माझाच एकटा उभा राहील आणि माझा प्रभू परमेश्वर मला फक्त एकच प्रश्न विचारेल, तू या जगामध्ये काय केलेलं आहेस, तू काय केलेलं आहेस या जगामध्ये, एवढंच परमेश्वर मला विचारेल. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जे काही परमेश्वर आपल्याला देतो त्याबद्दल देवाचे खूप आभार मानूया. आणि ज्या काही गोष्टी अपेक्षित आहे या कुष्ठरोग्यासाठी प्रभूला सांगूया, प्रभू मला बरं करण्यासाठी तुम्ही समर्थ आहात, प्रभू मला ही गोष्ट मिळण्यासाठी तुम्ही समर्थ आहात, परंतु ही सर्व तुमची इच्छा आहे. आणि प्रभूचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल, होय माझी इच्छा आहे की तुझी इच्छा पूर्ण हो, तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते पूर्ण हो. आणि म्हणून या प्रार्थनेमध्ये आता आपण स्वतःसाठी प्रार्थना करू, इतरांसाठी प्रार्थना करू आणि ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या लोकांसाठी देखील प्रार्थना करू. थोडा वेळ शांत राहूया आणि अगदी मनोभावे शांत रीतीने आपल्याला जे काही सांगायचं आहे प्रभूला आपण सांगूया.